रोजच्या साहित्यामध्ये आपल्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मस्त बाजरी आमटी केली आहे, त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी आणि भात कांदा एकच नंबर जेवण. पंढरपूर स्पेशल, पंढरपूरमध्ये स्पेशल असती ही बाजार आमटी. कशा पद्धतीने बनवायची, किती डाळी घ्यायच्या आणि भरपूर टिप्ससह तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर ह्या चमच्याने ना मी सर्व डाळी मोजून घेतल्या आहे, एक एक चमचा. तर इथं उडदाची डाळ 1 चमचा घेतली, मठाची डाळ 1 चमचा, तूर डाळ 1 चमचा, मुगाची डाळ 1 चमचा, चणा डाळ 1 चमचा आणि मसुराची डाळ 1 चमचा, अशा सर्व प्रकारच्या डाळी घेतल्या. आता या सर्व डाळी ना मिक्स करून घेऊ. सुरुवातीला ह्या डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि कुकरला आहे ना शिजून घ्यायच्या. तर आता सर्व डाळी मिक्स झाल्या आहे, आपण आहे ना कुकरला धुवून घेऊया आणि नंतर कुकरला लावू. तर डाळी चांगल्या स्वच्छ 3 ते 4 पाण्यानं धुवून घ्यायच्या आणि चोळून धुवायच्या, कारण डाळीला ना पावडर लावलेली असते, ती पावडर निघून जाईल. अशा प्रकारे ना आपण डाळी धुवून घ्यायच्या. तर डाळी धुवून झाल्या आहे. आता डाळीमध्ये पाणी टाकू. 1 इंच पर्यंत पाणी टाकायचं, जास्त बी नाही टाकायचं, कारण आहे ना उतू जातं मग. आणि पहिली टीप आहे ना, आपण थोडासा हिंग आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे, कारण तेल आणि हिंग टाकलं ना आपल्या डाळीची चव आहे ना 1 नंबर लागते. तर आता कुकरला आपण डाळ लावून देऊ, तोपर्यंत आहे ना मसाला करून घेऊ. काय मसाला लागतो ते दाखवते मी तुम्हाला. तर इथं सर्व मसाला आहे ना मी भाजून घेतला आहे. 1 मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेतला आहे, 1 वाटी खोबरं भाजून घेतलं आहे, सुकं खोबरं आहे. यामध्ये ना माझ्याकडे कढीपत्ता नाही, लसूण घेतलं आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहे. तर हा मसाला घेतला आहे. त्यानंतर आपले बेसिक मसाले दररोजचेच. त्यानंतर आहे ना लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या आहे ना आपण मिक्सरला आधी वाटून घेऊ, कारण कोथिंबीरच्या काड्या ना जास्त जाड असतात ना, त्यामुळं अगोदर वाटून घ्यायचे त्या. आणि ह्याच मसाल्यामध्ये ना मी टमॅटो, कांदा, खोबरं हे वाटून घेणार आहे. पाणी टाकून वाटायचं, मस्त वाटून घेतलं. त्यानंतर आहे ना डाळ पण छान शिजली आपली. 3 शिट्ट्यांमध्ये ना डाळ हे बघा किती छान शिजली. आता डाळ आहे ना घोटून घेऊ आपण. थोडंसं पाणी टाकू. यामध्ये गरम पाणी पण करायला ठेवलं आहे मी एका साईडला, एका गॅसवरती. घोटून घेतली छान. आता आहे ना आपण जिरेची फोडणी देऊ. आणि इथं आहे ना दुसरी टीप आहे, आपण आहे ना सर्व मसाले नाही मी तुम्हाला दाखवले ते अगोदर आहे ना तेलामध्ये तळून घ्यायचे. त्याने काय होतं, आपल्या ज्या डाळीला नंतर पांढरटपणा येतो ना तो येत नाही, काळपटपणा येतो. चव छान लागते डाळीला, म्हणजे आपल्या डाळीची. त्यानंतर आहे ना वाटण केलेला मसाला टाकायचा. तेल सुटेपर्यंत आहे ना मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. चांगलं तेल सुटलं पाहिजे. थोडंसं आता आहे ना मी पाणी टाकते यामध्ये मसाल्याचं, म्हणजे मसाला आहे ना करपणार नाही आणि चांगलं तेल सुटलं याला. तेव्हाच आपल्याला ना घोटून घेतलेली डाळ टाकायची आहे. पंढरपूरमध्ये ना एकदम स्पेशल आहे ही आमटी. आणि बाजरीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी, ज्वारीची भाकरी याबरोबर आहे ना खूप छान लागते ही आमटी. तुम्ही नक्की करून बघा. तर बघा तेल पण सुटलं आहे साईडला मसाल्याला. तर आता आहे ना आपण यामध्ये डाळ टाकून देऊ घोटून घेतलेली. यामध्ये ना गरम पाणी वापरायचं, गरम पाण्याने ना चव छान येते. त्यामुळं ह्या डाळीमध्ये ना मी गरम पाणी टाकलंय थोडंसं. आणि यानंतर आहे ना परत आपल्याला जशी पाहिजे तशी आपण डाळ वाढू शकतो. जास्त घट्ट नाही राहत ही डाळ. आमटी म्हटल्यानंतर आहे ना थोडीशी पातळच असते, भाकरीबरोबर चुरून खायला. याबरोबर कांदा पण असतो, भात असतो, खूप छान लागते ही डाळ. शक्यतो आहे ना पंढरपूरमध्ये काही कार्यक्रम जर असला ना तर डाळ आणि म्हणजे पंढरपूर ही बाजारी आमटी आणि ना बाजरीच्या भाकरी, कांदा हे फेमस आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून मस्त आपण खळखळ उकळू येऊ देऊ. तर बघा आपल्या डाळीचा कलर आहे ना एकदम काळपट आले आहे. काय होतं, आपण जर अगोदर मसाले जर तळून घेतले नाही ना, अगोदर आपला ग्रेव्हीचा मसाला तळला आणि त्यानंतर जर मसाले तळले ना तर पांढरटपणा येतो याला. त्यानंतर मग फेस आल्यानंतर आहे ना तो फेस पण आहे ना पांढरट असतो. त्यामुळे आहे ना आपली डाळीची चव चांगली लागत नाही. म्हणून अगोदर आहे ना मसाले आपण तळून घ्यायचे आणि त्यानंतरच मग आपलं ग्रेव्हीचा मसाला टाकायचा. तर बघा अशी खळखळ उकळी येऊन द्यायची. आणि चौथी टीप आहे ना, आपण आहे ना डाळ सतत हलवत राहायचं आहे. काय होतं, काही वेळेस आहे ना आपल्या डाळी ना खाली लागून म्हणजे लागतात त्यामुळे ना मुगाची डाळ, मठाची डाळ जी असते ना ती लागते खाली. त्यामुळे ना आपण सतत डाळ आहे ना चांगली म्हणजे उकळेपर्यंत आहे ना हलवत राहायचं आहे. आणि बघा असा पांढरट हा जो फेस येतो ना तो नंतर आहे ना जातो तो. पण हा फेस आहे ना आपण जर तळून घेतले नाही ना मसाले तर तो फेस पांढराच राहतो. तर बघा थंड झाले आता. आवडला जेवायचं होतं तर मग मी ताट बनवत होती. तर मस्त कांदा, लिंबू, भात आणि बाजरीच्या भाकरी, आमटी असं जेवण देते मी. 1 नंबर आमटी झाली होती ही. तुम्ही पण नक्की करून बघा अशी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, पंढरपूर स्पेशल बाजार आमटी, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा अशा पद्धतीची ही आमटी होते.
आणि तुम्ही नक्की करून बघा अशी आमटी, तुम्हालाही नक्कीच आवडेल. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कशी झाली ही बाजरी आमटी नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम घरच्या साहित्यामध्ये, आपल्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मस्त बाजरी आमटी केली. त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी आणि भात, कांदा, एकच नंबर जेवण.